जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बेळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण MCOM पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड 2023 क्रेडिट पॅटर्नच्या बिझनेस टॅक्स असेसमेंट अँड प्लॅनिंग या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला सर्व विषयांचे जे काही क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आपण आपणापर्यंत देणार आहे, त्यामध्ये या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोल आणि बाकीच्या विषयांचे व्हिडिओ देखील आपण बघितलेले आहे. ते सर्व व्हिडिओ आपण काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीचे मार्क्स हे मिळून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हा पेपर किती मार्काला आहे, पासिंगसाठी किती मार्क्स आहे, किती वेळेमध्ये हा पेपर देणं अपेक्षित आहे आणि बाकीचे देखील महत्त्वाचे कोणते चॅप्टर्स आहे त्या बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपण हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. यामध्ये बिझनेस टॅक्स असेसमेंट आणि प्लॅनिंग या सब्जेक्टसाठी तुम्हाला 70 मार्क्स आहे आणि यासाठी टाईम ड्युरेशन जो काही असणार आहे तो 3 तासाचा असणार आहे. ओके, सो यामध्ये तुम्हाला 70 पैकी विद्यापीठाची जी परीक्षा होईल त्यामध्ये पासिंगसाठी तुम्हाला किमान 28 मार्क पडले पाहिजे. इंटरनल तुम्हाला 30 मार्क आहे, त्यापैकी तुम्हाला 12 मार्क्स पडले पाहिजे. अशा पद्धतीने टोटल 40 मार्क्स असतील तर तुम्ही त्या विषयात पास असणार आहे. बट किमान तुम्हाला विद्यापीठाच्या पेपरला 28 मार्क आणि इंटरनलला 12 मार्काच्या पुढे असेल तरच तुम्ही त्यामध्ये इंडिव्हिज्युअली पास असू शकणार आहे. अदरवाईज तुमचा जर का थिअरी पेपर गेला तर तुम्हाला पुढच्या सेमला द्यावा लागेल आणि जर का इंटरनल गेला तो देखील पुढच्या सेमला तुम्हाला द्यावा लागू शकतो. ओके, सो या ठिकाणी 70 मार्कासाठीची जी काही क्वेश्चन पेपर आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहे. नंबर 1 की क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 6 आर कंपल्सरी. टोटल तुम्हाला परीक्षेत 6 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी पहिला प्रश्न आणि शेवटचा प्रश्न हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचा आहे. यामध्ये अटेम्प्ट एनी 3 क्वेश्चन्स फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 टू क्वेश्चन नंबर 5. यामध्ये क्वेश्चन नंबर 2, 3, 4 आणि 5 असे जे काही 4 प्रश्न दिले जातील, यापैकी कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व करणं अपेक्षित असणार आहे. ओके, सो यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, क्वेश्चन नंबर 1 जो काही दिलेला आहे हा क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला MCQ असणार आहे. यासाठी तुम्हाला 6 मार्क्स आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे तो न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑन टॉपिक नंबर 1, ज्यामध्ये तुम्हाला ॲग्रिकल्चर इन्कम अँड एक्झम्पशन ऑफ ॲग्रिकल्चर इन्कम, सेटअप अँड कॅरी फॉरवर्ड ऑफ लॉसेस यावरती आधारित तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेम 18 मार्कासाठी विचारला जाणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑफ टॉपिक नंबर 2 अँड थेरी क्वेश्चन ऑन टॉपिक नंबर 2, ज्यामध्ये तुम्हाला टॅक्स ट्रीटमेंट ऑफ टॅक्स ट्रीटमेंट ऑफ हिंदू अनडिवायडेड फॅमिलीज अँड टॅक्स डिडक्शन और कलेक्शन ॲट सोर्सेस हा जो काही चॅप्टर दिलेला आहे त्यावर आधारित, म्हणजे तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेम 10 मार्काला आहे आणि थेरी प्रश्न 8 मार्काला आहे. असे मिळून सेकंड नंबर क्वेश्चन तुम्हाला 18 मार्कासाठी क्वेश्चन नंबर 3 हा 18 मार्कासाठी विचारला जाणार आहे. क्वेश्चन नंबर 4 जो काही दिलेला आहे तो देखील न्यूमेरिकल प्रॉब्लेम असणार आहे, जो चॅप्टर नंबर 3 वर आधारित आहे आणि चॅप्टर नंबर 3 हा टॅक्स ट्रीटमेंट ऑफ फर्म्स दिलेला आहे. त्यावरती देखील तुम्हाला काय केलेला आहे, 18 मार्काला प्रश्न विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 5 हा तुमचा थेअरी क्वेश्चन्स ऑन चॅप्टर नंबर 4, ज्यामध्ये रिटर्न ऑफ इन्कम, असेसमेंट अँड मिसलेनियस यावर आधारित थेअरी प्रश्न विचारला जाणार आहे. त्यासाठी देखील तुम्हाला 18 मार्क्स आहे. तर क्वेश्चन नंबर 6 जो काही असणार आहे तो तुम्हाला शॉर्ट नोट्स असणार आहे, ज्यामध्ये 4 पैकी कोणतेही 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला सॉल्व करायचे आहे. एका शॉर्ट नोट्सला 5 मार्क आहे. 2 शॉर्ट नोट्स सॉल्व केल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला 10 मार्क मिळणार आहे आणि प्रत्येक चॅप्टरवरती 1 शॉर्ट नोट्स असणार आहे. अशा 4 शॉर्ट नोट्स विचारले जातील, त्यापैकी फक्त 2 शॉर्ट नोट्सची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. ओके, सो या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो बघा, क्वेश्चन नंबर 1ला तुम्हाला 6 मार्क्स आहे. त्याच्यानंतर 2, 3, 4 आणि 5 यापैकी तुम्हाला 3च प्रश्न सॉल्व करायचे. एका प्रश्नाला तुम्हाला 18 मार्क आहे, म्हणजे 18 त्रिक 54 मार्क तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर जो लास्ट नंबर 6 नंबर क्वेश्चन आहे तो 10 मार्कासाठी आहे. असे मिळून 6,
54 आणि 10 असे मिळून टोटल 70 मार्कासाठीचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या सब्जेक्टची तयारी करा. जे तुम्ही वेगवेगळे बुक्स तुम्ही रेफर करत असताल तर त्या बुक्समध्ये तुम्हाला जे काही प्रश्न दिलेले असतील ओके, तर जे काही सॉल्व करून दिलेले प्रश्न असतील तर ते सर्व प्रश्न तुम्ही बघा, न्यूमरिकल प्रॉब्लेम बघा, त्याची रिव्हिजन करा, थेरी क्वेश्चन देखील त्याच्यामध्ये जे काही सॉल्व करून दिलेले आहे त्याचा अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला तेच क्वेश्चन येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला परीक्षेत जास्तीत जास्त मार्क्स हे मिळू शकतील आणि जेवढं जास्त रिव्हिजन करताल तेवढे जास्त मार्क्स तुम्हाला यामध्ये निश्चितच पडणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तुम्हाला बाकी जे काही विषय आहे या विषयांच्या सर्व व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लवकरच बघायला भेटतील. सो हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा, जिथे तुम्हाला परीक्षेचं वेळापत्रक, काही रिवाईज नोटिफिकेशन्स असतील परीक्षेबाबतचे, हॉल तिकीट्स असतील, प्रॅक्टिकल एक्झाम असतील, रिझल्ट्स असतील आणि बाकीची जी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे त्या सर्व बाबतीतली माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये आणि यूट्यूब चॅनलला देत असतो. सो म्हणून आपण सर्वजणांनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.